बस. इट्स अ फर्स्ट नाईट. सो मॉम म्हणाली काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. आफ्टर ऑल इट्स अ न्यू स्टार्ट फॉर अस. माया, आय एम सॉरी. आय एम सॉरी. आज तुझ्याबरोबर जे काही झालं त्यासाठी सगळ्यांकडून मी तुला सॉरी म्हणतो. तुला तर माहिती आहे ना, मी सगळ्यांवर खूप प्रेम करतो, तसं तुझ्यावर सुद्धा खूप प्रेम करेन. तुला सुखात ठेवेन. यू नो व्हॉट माया, आपण दरवर्षी आपली ॲनिव्हर्सरी पॅरिसला नको, ग्रीसमध्ये जाऊन सॅन्टोरिनी सिटीमध्ये जाऊन सेलिब्रेट करायचे. मागे व्हाईट हाऊस, समोर समुद्र, मध्ये आपण दोघं जण लव्ह बर्ड्स, फोटो काढू, व्हिडिओ काढू. वाव. आणि तुझा बर्थडे आपण पॅरिस, तो पॅरिसला सेलिब्रेट करूया. मोठा आयडिया यार. म्हणजे आयफेल टॉवर, त्याच्यासमोर तू केक कट करते, मी गुलाब घेऊन गुडघ्यावर बसून पुन्हा एकदा तुला प्रपोज करतोय आणि तू मला हो म्हणते. हाऊ रोमॅन्टिक. काळजी नको करू माया, तुला खूप सुखात ठेवेल. जस्ट रिलॅक्स. कारण इथून पुढे तुझी काळजी मी घेणार आहे माया. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. मला शिवनाथ विषयीचा स्पष्ट नाही पण फार भयानक संकेत मिळालाय. शिवनाथकडे शक्ती आली आहे आणि तुझ्यावर हल्ल्याचा डाव आहे. बस 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 बस. एवढी दचकलीस का? मायाच्या विचारात होतीस. या घरात सगळे सध्या फक्त तोच विचार करतात. या बसा. बरं झालं तुम्ही दोघेही आलात. मला तुम्हा तिघांशी बोलायचं होतं. बोला बाबा. घरातलं वातावरण सध्या डिस्टर्ब आहे. अशा वेळेला आपण होळी साजरी करावी की नाही असा प्रश्न मला पडलाय. या अशा वातावरणात हो असं कसं? घरातले सणवार हे झालेच पाहिजेत. मी आजपर्यंत घरातला एकही सणवार चुकू दिलेला नाहीये. हो, पण ते सण साजरे करण्याचा आनंद पण मिळायला हवा ना. मिळणार ना दादासाहेब. आणि कुणामुळे आपण आपला आनंद का सोडायचा? सणांमुळे वातावरण अजून आनंदी होतं. आणि माया घरात आली आहे म्हणून आपण सण साजरा करणं सोडलं तर मायाला जिंकल्यासारखंच वाटेल. नर्मदानी तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. मला म्हणाली
मायावरचा गुन्हा सिद्ध झाला तर अजित तिला डिवोर्स दिला. पण पण तोपर्यंत काय बाबा? तोपर्यंत माया जे काही करेल त्याचं काय? त्याची जबाबदारी कोण घेणार? कळतंय मला, पण नर्मदाने वेगळाच भावनिक मुद्दा धरून ठेवलाय. तिला घराबाहेर काढणं शक्य नाहीये हे तिला चांगलंच ठाऊक आहे, आणि त्याचाच गैरफायदा घेते ती. सख्खी बहीण आहे म्हणून मी गप्प आहे. दादासाहेब, तुम्ही नर्मदा आत्याची एवढी काळजी करताय खरं, पण आत्याने जिला सून म्हणून घरात आणलाय, तीच जर त्यांच्या जीवावर उठली तर तुम्ही काय करणार आहात? आणि असे माया काहीही करू शकते. ये माया, हे बघ, दादासाहेबांना ग्रीन टी लागतो. मंजिरी वहिनीला चहात साखर कमीच, गोड खात नाही ना ती, म्हणून. हा, अथर्वासाठी दुधाचा चहा, बाकी सगळ्यांना नॉर्मल चहा. आणि हो, अनन्या आणि तुझे हे त्या दोघांसाठी कॉफी. हो सासूबाई. बरं, अथर्वती जी काय होळीची तयारी करायची असेल ती करून घ्या. हो बाबा, करतो मी तयारी. या त्याच फाईल्स आहेत ना ज्याच्याविषयी आपल्याला बोलायचंय? हो. चला बोलूया. हो, करा करा, अगदी जोरात करा हा तयारी. नाही, माझ्या नवीन सुनेची पहिली होळी आहे ना. आण बाबा, मी चहा घेते. सावकाश ग. अरे वा, लावलंस नीट? असं लावतेस? नीट लाव. व्हेरी गुड. हळू. अथर्व, ते हा तेच वेदा तिकडे पण वा थोडीशी. घट्ट बांधले ना बघ. हा. मला बाबांना भेटायचंय. मी सांगेन तुला वेळ आली की. कधी कधी नारळ टाकायचंय? हा, अनन्या, नैवेद्य घेऊन येऊया आपण.